हॅलो एव्हरीवन, घाबरायचं काम नाही आणि भाजीला नसलं तरी पण टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. तर बनवायची अशी मस्तपैकी सोयाबीनची झणझणीत रस्सा भाजी. कशी बनवायची चला आपण रेसिपी पाहूया. त्यासाठी एक वाटीमध्ये टोमॅटो कापून घेतलेला आहे, जिरे मोहरी, कांदा, लसूण खोबरं, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, काळं तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, तेल आणि कोथिंबीर एवढं साहित्य आपल्याला भाजी बनवायला लागणार आहे. चला मग आता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्रियंकाज किचन चॅनलला या सबस्क्राईब नसेल केले तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे जे डेलीचे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता तुम्ही म्हणाल ही तर भाजी प्रत्येकालाच येते, एकदम साधी सिंपल रेसिपी काढली आहे तू, पण ही सांगायचा उद्देश असा की ही भाजी जर या पद्धतीने केली ना तर तुमच्या घरचे एवढे आवडीने भाजी खातील नाही. एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी या भाजीमध्ये चुरून खातील, ते पण काला करून खातील बरं का. असं तसं नाही, आपण पातळ भाजी करतोय. आणि खास करून ही भाजी ना व्हेज लोकांसाठी आहे. व्हेज लोक तर ह्याला आवर्जून करू शकतात. आठवड्यातून 2दा 3दा तरी भाजी आमच्या घरी तर होतेच. तुमच्या घरी कितीदा केली जाते कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण ही भाजी जी आहे ना व्हेज लोक जास्त खातात. तसं म्हणायला गेलं ना तर माझी आजी व्हेजिटेरियन आहेत, तिच्यामुळे 2दा 3दा तरी आठवड्यातून आम्हाला ही भाजी बनवावी लागते. चला मग आता या भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली, कांदा लालसर भाजून घेतला, टोमॅटो पण छान भाजून घेतलं. आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लसूण आणि खोबरं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. आता त्याला परत एकदा छानपैकी हलवून घेतलं. भाजी एकदम साधी सोपी आहे आणि काहीच अवघड नाही, पण या पद्धतीने करा, तुम्हाला नक्कीच आवडून जाईल. आता छान प्रकारे मी खोबरं आणि लसूण मीठ टाकलं. आता त्यामध्ये मी मग सांगितलेले मसाले लाल तिखट, हळद, काळं तिखट, चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला, धना पावडर संपूर्ण टाकून घेतलं आणि एकजीव करून घेतलं या मसाल्याला. आता छानपैकी मसाला हा हलवून घेतला. मसाल्याला तरी छानपैकी येऊस्तर मसाला मस्तपैकी हलवून घेतला. आता आपण त्यामध्ये भिजवलेली सोयाबीन घालायची. सॉरी, मी तुम्हाला सांगायचं विसरले, सोयाबीनची भाजी बनवायच्या अगोदर गरम पाण्यामध्ये सोयाबीन 5 मिनिटे भिजत घालायची. नंतर पाण्यावाटं काढून ही छान अशी भिजत जाते आणि मस्त भिजून घेतली ना सोयाबीन की सोयाबीनला जास्त शिजवायची गरज लागत नाही, एका उकळीमध्येच भाजी शिजून निघते. मस्तपैकी मसाल्यांमध्ये सोयाबीन टाकून एकजीव करून घेतली. संपूर्ण मसाला या सोयाबीनला लावून घेतला. तर अशा प्रकारे ही भाजी मस्तपैकी मसाल्यांमध्ये मी छानपैकी एकजीव करून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण मी भाजी पातळ बनवणार आहे चुरून खाण्यासाठी भाकरी बरोबर, त्यामुळे पाणी मी जास्त टाकलं. तुम्हाला जर सरभरीत हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी पण करू शकता. आता छान प्रकारे मी पाणी टाकून एक उकळी काढून घेतली भाजीला आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तुम्ही शेंगदाण्याचं कूट थोडं मोठ्या आकारामध्ये टाकलं ना, मोठ्या प्रमाणामध्ये, तरी पण चालेल. एकदम भाजीचा फ्लेवर पण छान येतो. पण माझं कूट जे आहे शेंगदाण्याचं आईकडनं मिक्सरमध्ये जास्त बारीक झालं, त्यामुळे मग काही हरकत नाही. चला आता छान प्रकारे भाजी हलवून घेतली आणि परत त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली. तयार आहे की नाही मस्त अशी साधी सोपी सिंपल कोणालाही बनवायला येणारी, पुरुषांनी सुद्धा केली तर पुरुषांना पण बनवायला येते एवढी सोपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अशा छानशा रेसिपीसोबत भेटते तोपर्यंत आपल्या प्रियंकाज किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. चला तर मग मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.